तर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता झाले सकाळचे 7:30. तर तुम्हाला वाटत असेल आपल्या गड्ड्यात पाणी येत नाही, तर तुम्हाला त्याच्यामुळंच आपला गड्डा दाखवण्यासाठी नाही आलो गाईज. पाणी किती आलेलं आहे सकाळी पाहण्यासाठी. तर आता आपल्या गड्ड्याच्या रस्त्याला सुगायच मी. तर आपले मेथी गिथीच्या तिकडून आलेलो आहो. तर आज आपला गड्ड्याचा खुलासा करतो गाईज, तुम्हाला दाखवतो पाणी किती आहे किती नाही. तर मी काय आता लोक काय पाहिलेलं नाही गाईज. तर बघा आपल्या गड्ड्यात इथलं पाणी आलेलं आहे आत्ता सध्या. तर तिथं मोटरसुद्धा ठेवलेली आहे आपली. तर इथलं पाणी आहे गाईस. तर आज मला त्या डब्यापासून असं इथलं खतायचं गाईस. तर तेवढं खतून टाकूत आपण. तर आपलं बघा तिथं पण पाणी गेलेलं आहे, दिसेलच तुम्हाला. तर आता मस्तपैकी झालेलं आहे गाईस. तर आज आपल्याला भिजवायच्या होत्या आपल्या मिरच्या. तर तुम्हाला आपल्या मिरच्यासुद्धा दाखवतो गाईस. तर पहिले आपल्या मिरच्याला काय मिरच्या आहेत नसं, पण आता आपल्या मिरच्याला मस्तपैकी फुलं बिलं धरलेले आहेत. फुलाच्या नंतर आता मिरच्या तयार होतीलच गाईस, कारण की त्याला काय आपण सांगू शकत नाही. तर आपलं ब्लॉग पाहत जा गाईस डेली, कारण की आपण ब्लॉग एक नंबर काढतो पुन्हा डेली हित आपले ब्लॉग. तर हे बघा आपलं लसणाचं भात आहे. तर आपला वायर तुटला होता गाईस, तर तिथं जॉईंट आहे आपला. तर बघा इथं कडूचं झाडसुद्धा निघलेले. तर गाईज बघा यार किती खास गोंडे आलेले आहेत. तर आज लसण आपला तर भिजवलेलाच आहे गाईस. तर आपल्या मिरच्या कांदे पण भिजवून लागतील आपल्याला काही. तर बघा आपल्या मिरच्याला किती मस्तपैकी फुलं आलेली आहेत, दिसत असेल तुम्हाला मस्तपैकी. आज आपण मिरच्या भिजवणार आहोत गाईस. बघा या मिरच्या किती मस्त आलेली आहेत. तर बघा फुलं मस्तपैकी धर. आपल्या टमाट्याला टमाटेसुद्धा आलेली आहेत, बारकाली छोटाली मस्तपैकी. तर बघा या मिरच्याला पण किती खास फुलं धरलेली आहेत. आपला वायर इथून गेलेला आहे आपल्या घरात. तर मस्तपैकी तर आपल्या धनीला सुद्धा फुलं धरायला आहेत इथल्या. तर इकडले धनी तर आपल्याला मस्त झालेले आहेत गाईस. तर हे गाईज आपण इथं टाकलेली आहे पालक, बघून घ्या. इथं आपल्या जांबाच्या झाडापाशी पालक टाकून दिलेली आहे. तर या बाऱ्यात टाकलेली आहे गाईचाच. तर आपण गड्ड्याचं पाणी आल्याच्या नंतर आपण मोटर लावत आपली याच्यात टाकून देऊ गाईज. तर याच्यात टाकून दिलेली आहे आपण. तर त्या पलीकडे याच्यात धने आणि पालक टाकून दिलेली आहे, नाही मेथी आणि धने टाकून दिलेले आहेत गाईज. तर याच्यात आपण पालक टाकलेली आहे आजच. तर आपला डबा पण रिकामा आहे गाईज, ते भरलेलं आहे. तर आपल्याला अजून एक मिरची झाड सापडलेलं आहे गाईज. जरा पानं तर नाही तर पण पानं निघू शकतील. तर बघा इथे बघा हे दिसत असेल तुम्हाला. तर हे वाला आपण लावलेलं आहे. तर आपण बसण्यासाठी अजून एक बनवलेलं आहे बघा. तिथं आपलं खोरंतिकाच तिथं ठेवलेली आहे. तर आपण डंबलसुद्धा बनवलेलं आहे. ते बघा खुर्ची आहे मोडलेली. तर ती मोडली होती आपल्या ज्या खुर्ची गाईस, ती पण म्यामुळेच मोडली होती गाईस. कारण मी बसलो असं ती मोडली आणि पटकन मी पडलो होतो गाईस. तर मला लागलं बिगलं तर काय नव्हतं, पण मोडली होती खुर्ची आपली. तर आता मस्तपैकी झालेले आहे. तर आपल्याला आज गोटे पण यायचे आहेत गाईस. तर बघा गोटे किती आहे तिच्यात पण. तर गोटेसुद्धा यायचे आहेत. तर आपली नळी फुटली होती, तर मी इथे आपली इलेक्ट्रिक टेप लावलेला आहे गाईज, कारण की ते फुटलेली होती त्याच्यामुळे. तर आपण खिडकीला नेटसुद्धा लावलेले. तर बघा तर या खिडक्याला काल कलर दिलेला आहे आपण. तर शिडी पण ठेवलेली आहे कलर देण्यासाठी. तर मस्तपैकी निवांतपणे बसलेलो गाईज आपल्या चेअरवर, म्हणजे आपण बनवलेले आहे याच्यावर. तर मस्तपैकी बसलेलो गाईज. तर आपल्या बाथरूमच्या याचा वास यायला गाईज, तर त्याच्यामुळे आपल्याला जरासं खतावं लागलं होतं. बघा तर नळी उघडीच आहे तिथं, दिसेल तुम्हाला. तर गाईज तुम्हाला वाटत असेल मी माणसं आहेत व्हिडिओ का नाही बनवत. तर गाईज आमच्या गावातलं कसं आहे माहिती का, आमच्या गावातले हसतात आमच्यावर त्याच्यामुळं. तर आपलं चॅनल मोनिटाईज होतो तर मी माणसाईपाशी व्हिडिओ बनवणारच नाही. तर बनवला तरी आपल्या मित्रापाशी बनवत गाईज, पण माणसाईत नाही बनवणार. तर आपलं चॅनल मोनिटाईज झाल्याच्या नंतर आपण पुढचं पाहू गाईज. मग माणसात पण बनवतो आपण व्हिडिओ, मग आपण वर कोणाला घेऊ शकत नाही. कारण की मला म्हणतात तू मोबाईल घेऊन का हिंडतो असं तसं. तर आपण काय त्याला जॉब देऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे आपण असेच बनवतो गाईज मुकाट्यानं. तर बघा मस्त निवांतपणे एकटाच हो गाईज मी इथं बसलेला आपला. गाईज आपल्या पालखाला पाणी लावलेलं आहे मी आपल्या गड्ड्यातलं. तर बघा मस्त इथलं भिजलेलं आहे गाईज. तर इथं रोक आलेलं आहे. तर इथं बघा किती मस्त झाले, एकदम प्लेनमध्ये भिजलेलं आहे गाईज. तर आपली मोटर चालू आहे. तर आपल्या जांबाला काय पाणी देईन गाईज मी. तर आपली मोटर मी 10-15 मिनटं झाले आता चालू केलेली आहे. तर आपलं एवढं भिजवणं झालेलं आहे अर्धा बारं. तर तिथं आपण जरासा रस्ता ठेवलेला आहे असा. तर गॅलनसुद्धा भरून घेतलेली आहे. तर बघा किती गढूळ पाणी आलेलं आहे. तर आता हे इथं वल्लच आहे गाईज. तर इथलं वारं भिजलं की आपण मोटर बंद करायची गाईज. आपली स्पीड आउट गाईज. पाणी मी आपला गड्डा खतलेला आहे. तर खताने काही व्हिडिओ काढला नाही. तर आता लावलेलं आपल्या मिरच्याला पाणी गायचं आपल्या गड्ड्यातलं. तर चला तुम्हाला आपला गड्डा दाखवतो मी खतलेला आहे. तर पहाटे बाहेर तर तेव्हा कमी होता आपलं गाईच खतलेला. तर आता मी खतलेला तर आपली ती कसं इथे ठेवलेली आहे गाईज.
तर बघा आपली तूरसुद्धा वाळण्यात आलेली. तर आपल्याला ती पाण्यातली मोटर आपल्याला शिलापवर ठेवायची होती, मात्र ती काय आज पण काय ठेवणं झालं नाही. तर इथलं आपलं ऑटोशीज घरी नेऊन घरात नेऊन ठेवलेलं आहे काही, कारण की आपल्याला ऑटोशीजचं काही काम नाही आता त्याच्यामुळे. तर इथलं आपण काढलं होतं पाईप, तिकडे पण टाकलं होतं काहीच. तर बघा मी म्हणलं होतं त्या डब्याला खतायचं, पण त्या डब्यापाशी काय खतल्या जाय नाही गेलं काहीच. तर मग मी इथलं खतलेलं आहे. तर बघा पहाटच्या अगोदरच्या ब्लॉकमध्ये आपलं कमी होतं खतलेलं, तर आता इथलं खतलेलं आहे काहीच. आपली मोटर चालू आहे. तर एवढं माल काढलेला आहे काहीच. तर बघा जरा असंच राहिलेलं आहे वर यायला. तर आपला ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बघा काहीच.